नमस्कार. आज मी वांग्याचं भरीत करणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा. आता एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि आता ही वांगी आपण याच्यामध्ये धुवून घेणार आहोत. आता ही सर्व आपण धुवून घेतली. दुसऱ्या पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि सर्व वांगी त्याच्यामध्ये टाकून उकडून घेणार आहोत. आता आपण हे उकडत ठेवलेले आहे. जेमतेम 5 मिनिटं आपण हे उकडून घेऊया. आता वांगी तर आपण उकडत ठेवलेले आहेत. वांग्यामध्ये भरण्यासाठी चटणी करायची आहे. तर हे सर्व आपण साहित्य घेतलेले आहेत. खोबरं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे. आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला लावून चटणी करणार आहोत. आता आपली वांगी उकडून झालेली आहेत. वांगी जास्त शिजून नाही द्यायची. हे पहा, अशी थोडी ठणकच पाहिजेत, नरम नाही करायची. आता हे सर्व मी वांगी याच्यातून काढून घेणार आहे. आता ही वांगी आपण काढून घेतलेली आहेत. ही वांगी पूर्ण थंड होऊन द्यायची. आता ही सर्व वांगी आपली थंड झालेली आहेत. आता सर्व आपण चिरून घेणार आहोत. कारण कुठे किडका आहे का ते पाहण्यासाठी. त्यामुळे जास्त वांगी शिजून नाही घ्यायची. हे पहा, मी 4 फोडी केलेले आहेत आणि बघते कुठे किडका आहे का. आता सर्व कापून घ्यायचे असेच. आता 2 कांदे मी कापून घेतलेले आहेत, बारीक केलेत ते. आता हे आपण गॅसवर एक तवा ठेवूया. त्याच्यात जिरं टाकलं, राई टाकली आणि तेलही टाकूया. हे पहा, तेल पण टाकले मी. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण कांदाही टाकूया. आता हे कांद्याला तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. तुम्ही पाहू शकता, हे पहा, कांदा मी पूर्ण शिजवून घेतलेला आहे. पहा कसा तांबूस कलर आलेला आहे. आता याच्यामध्ये थोडी आपल्याला हळद टाकायची आहे. ही थोडी हळद टाकली याच्यामध्ये. आता याच्यामध्ये जी आपण चटणी केलेली आहे तीही ॲड करूया. गरम चटणी मी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि ती आता शिजून घ्यायची आहे. गॅस आपण कमीच ठेवलेला आहे. आता ही चटणी मी शिजून घेतलेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत. आता ही आपली शिजून झालेली आहे. तर आपण हिला आता थंड होऊन द्यायचं आहे. त्यानंतर वांग्यामध्ये आपण भरणार आहोत. आता एक बाउल भरून मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि एका पातेल्यामध्ये ते टाकणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी पाणी, मीठ, थोडा खाण्याचा सोडा टाकणार आहे. आता आपण मिक्स करून घेऊया. आता आपण इथे सोडा घेतलेला आहे, हा थोडा याच्यामध्ये टाकूया आणि मीठही टाकूया. आता आपलं पीठ तयार झालेलं आहे. पहा कसं जाडच ठेवलेलं आहे मी. आता आपली चटणी थंड झालेली आहे. ही चटणी वांग्यामध्ये भरणार आहोत. हे पहा, आणि थोडे वांगे असे चपटे करायचे. आता पूर्ण ही वांगी आपण तशी भरून घेणार आहोत चटणीमध्ये.
आता वांगी भरून झालेली आहेत. गॅसवर एक तवा ठेवला, गॅस फास्ट केला. आता त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत आणि तेल कडून घेणार आहोत. आता एका तव्यामध्ये आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता आपला तेल गरम झालेलं आहे. आता ही वांगी आपण जो पीठ कालवलं आहे चण्याचं पीठ त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि ह्या कढईमध्ये सोडणार आहोत. अशा प्रकारे आपण सर्व वांगी तळून घेणार आहोत. आता सर्व वांगे आपण असे उलटे करून घेऊया. आता सर्व वांगे आपण उलटी करून घेतलेली आहेत. आता ही सर्व वांगी आपली झालेली आहेत. तर एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत.